चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर चालू आहे आता शर्यत बघायला उसाटच्या मैदानामध्ये. अखिल भारतीय बैलगाडा महोत्सव असा आयोजित केला आहे उसाटणे मैदानावर. बघूया तिथे आपल्याला डान्स भेटणार आहे, कुस्त्या बघायला भेटणार आहेत, हल्दी कुंकूचे सुद्धा असे खूप सारे कार्यक्रम ठेवले आहेत, बँडसुद्धा आहेत. बघू तिकडे जाऊनच तुम्हाला दाखवतो. आता तर मी, हरेश आणि सूरज असे तिघंजण निघाले. अजून कोण कोण आहे माहीत नाही. आता बघू तर नाक्यावर जाऊनच डायरेक्ट तुम्हाला भेटतो मी. पोचलो अड्ड्यामध्ये आणि क्राऊड खूपच आहे, खूपच म्हणजे खूपच. आणि खूप सारे कार्यक्रम चालू आहे. आता वाटतं लावणीचा कार्यक्रम चालू आहे आणि जंगी कुस्त्यांचे सामने सुद्धा आहेत. दाखवतो तुम्हाला गेल्यावर मैदानामध्ये. आता नानाने मी चालल्यावर एक नानाला तिकडे ठेवले. हरेश आणि सूरज मागे आहेत, त्यांचं काम आहे तो करून येतील थोड्या वेळाने. तोपर्यंत आम्ही अड्ड्यामध्ये एन्जॉय करतो. बघू शकता आमच्या शिलगावचा महेश शेठ भोईर यांचा ओसरी आणि दातिवलीचा लखन विजय गाडी. गावातील महेश शेठ भोईर यांची शर्यत जिंकली. तर महेश दादा, तू काय बोलशील आता या शर्यतीबद्दल? आता शर्यत जिंकलेली आहे, आता दुसरी शर्यत आहे. दुसरी शर्यत आहे, ती कोणाविरुद्ध आहे? ती पनवेल विरुद्ध आहे. पनवेलचं. बैलांचं नाव काय? बैलांची नाव नाही माहिती. तर नन्नू काय बोलशील आजची शर्यतीबद्दल? थोड्याच वेळात मथुरची शर्यत चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. आता मथुरला घेऊन गेलेत खाली सुट्टीवर. गाईज आता मथुर शर्यत जी
ऐकलेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो बघा, ते येतीलच सर्वजण. जल्लोष कसा असेल मी काही मुलाखत घ्यायला जाणार नाही, ते पब्लिक एवढी असते ना फॅन क्लब त्यांचा. तर गाईज बघू शकता जल्लोष मथुरच्या फॅन क्लबचा. फुल जल्लोष चालू आहे जोराने. वन साइड मथुर. मस्त वेगळे आता आम्ही केसर पिस्ता आईस्क्रीम पियाला. खायला. हरेश देतो आम्हाला केसर पिस्ता. आता येतो तेव्हा दाखवतो तुम्हाला केसर पिस्ता कसा आहे. केसर पिस्ता बघू शकता. आईस्क्रीम खातो आम्ही, हे माझा वाला. फटाफट खातो आम्ही, मग तुम्हाला भेटतो पुन्हा. बघू शकता टेम्पोवर कसे बसले सर्वजण. इकडे थारचा पूर्ण ताबा घेतला की डेंजर एकदम. लावण्या होत्या मस्त पैकी, कुस्तीचा कार्यक्रम. मी काय बघायला गेलो नाही, काय पब्लिक एवढी आहे ना, अजूनही क्राऊड आहे आणि तिकडे अजूनही चालू आहे. आता पुन्हा एकदा राहुल भाई पाटील यांची शर्यत आहे तिकडे चालू आहे. बघा समोर दिसतंय का तुम्हाला? घेऊन जा. आला मोठा कॅमेरा आहे ना तू. पुढे पाळा जो काही झालं नव्हतं याच्यावर. गाडी बघा पुन्हा एकदा सुंदर गाडीने बघा. आणि अनिल बाबुराव भगवान आंबे. हे क्लास बघू आता कुठली येतं निघू सर. दोन्ही कॉमेंटवर 100 त्याला खेची चालले तो, त्याला खेची चालवली का? तर काहीच निघालो आता घराच्या दिशेने. मस्त अशा शर्ती झाल्या, मस्त असं आरोग्य शिबिर वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. खेल पैठणीचं म्हणजे होम मिनिस्टरचा कार्यक्रम. आता कुस्त्यांचे कार्यक्रम चालू आहेत, म्हणजे कुस्त्या रातपर्यंत असतील असं मला वाटतं. कारण की कसं पूर्ण फोकस वगैरे लावलेत. आणि आता जी जो शर्यत झाली राहुल भाई पाटील यांची, त्याच्यामध्ये काहीतरी पेंडिंगला होती. तर आम्ही ती पेंडिंग बघून बघत डायरेक्ट निघालो. गाडी तर पार्किंगमध्ये लावलं, ते काढतो आणि मग निघतो पुढं. हरेश आणि सूरज त्या बाजूने गेलं, कारण त्यांची गाडी त्या बाजूला होती आणि माझी गाडी या बाजूला आहे. फटाफट गाडी घेतो आणि मग घरच्या दिशेने निघतो. त्यांची वेळ सुद्धा संपलेली आहे, कारण की 6:30 वाजून गेले. 6 वाजता बंद करतात, पण आज महोत्सव असल्या कारणाने, म्हणजे बैलगाडा महोत्सव असल्या कारणाने शर्यत थोड्या लेट उशिरापर्यंत चालवले. पण आता तेवढा उजेड आहे म्हणून शर्ती चालू आहेत अजून. मस्त असं आयोजन होतं. चला आता आम्ही निघाले आणि तिथून भाषणाला सुद्धा निघाले. बघा समोर टायमावर असतो तो सुद्धा. आम्ही स्वतः सोबतच आलतो आणि टायमावरच निघाले. दादा
चला आता डायरेक्ट निघतो पोचलाय घरी आणि अवतार डेंजर एकदम डेंजर झालाय आणि धूल पण एवढी होती आणि गर्दी पण मस्त असं आयोजन होता सर्वांनाच आवडला आणि गिफ्ट वगैरे एवढे होते ना खूप सारे गिफ्ट होते सर्वांना जेवढे पण महिला होते ना त्यांना गिफ्ट वगैरे प्रत्येकाला गिफ्ट होता आणि प्रत्येक महिलांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी झाल्या होत्या मस्त असं वाटलं आयोजन वगैरे चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय